व संहिता डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर विवेक बेवडई सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपले स्थान ग्रहण करावे।
येथे उपस्थित आपले सर्व खेळाडू मित्रांनो, मी आशिष राठोड आपल्या महाविद्यालयाचा क्रीडा सचिव म्हणजे जीएस म्हणून आज येथे आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. गेले काही दिवस सुरू असलेल्या अर्जुना बॅच आयोजित कुरुक्षेत्र 2026 या उत्साही क्रीडा महोत्सवाचे आज सांगता मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मनीषा देवकाते मॅम यांचे आभार मानतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री विवेक बिडोई सर यांचे मी विशेष आभार मानतो. त्यांच्या सातत्याने पाठिंब्यामुळे, मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या उपलब्ध करून दिलेल्या उत्कृष्ट सुविधांमुळे हा क्रीडा महोत्सव पार पडला. क्रीडा महोत्सव म्हणजे फक्त खेळच नाही तर त्यात इतर काही गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे टेक टीम शंतनू सावळे, स्नेहा गरुडकर आणि सचिन काळे यांचे मी आभार मानतो. यानंतर माझे सिनियर्स ज्यांनी त्यांच्या वेळेस झालेल्या काही चुका मला सांगून व त्यांचं मार्गदर्शन देऊन माझी मदत केली आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. ही वेगळी गोष्ट की मी यावेळेस काही नवीन चुका केल्या आहेत. आता स्वराज्य बॅच 2K25 चे ज्युनियर ज्यांनी ग्राउंड राखण्यापासून तर पाणी आणून देण्यापर्यंत आमच्या पुऱ्या कुरुक्षेत्र इव्हेंटचा सफल करून देण्यास मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाच्या दरम्यान मैदानावर आलेल्या मतभेदांचा रूपांतर कृपया कोणी मनभेदात येऊ देऊ नये अशीच माझी विनंती सिनियर्स आणि ज्युनियर्सला. आता लास्ट बट नॉट लिस्ट, मी जीएस म्हणून प्रत्येक स्पोर्ट्सला प्रत्येक ठिकाणी राहू नाही शकत. त्यासाठी माझ्या बॅचचे अनेक कोऑर्डिनेटर्सना माझी खूप मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो. जसे अभय लोखंडे, सुमित राऊत, सचिन काळे, साजिद तडवीसाई असे जर नाव घेत राहिलो तर खूप वेळ होईल आणि जेवणाला उशीर होऊन जाईल. हे म्हणून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो. थँक्यू. प्राचार्य डॉक्टर मनीषा देवकाते मॅम तसेच सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष प्रोफेसर विवेक बिडोई सर तसेच सर्व माननीय शिक्षक वृंद यांचे मनपूर्वक आभार मानते. आपल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम इतका सुंदरपणे पार पडू शकला. तसेच या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सिनियर्स व मदत करणाऱ्या सर्व ज्युनियर्सचे मनपूर्वक आभार. तसेच या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष आभार. तुमच्या उत्साहामुळे आणि कष्टामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. सिनियर तुमचे मार्गदर्शन, सपोर्ट आणि एन्करेजमेंट आम्हाला नेहमीच प्रेरणा दे. कधी काही गरज पडली की सिनियर्स नेहमीच मार्गदर्शन व मदत केले त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्या ज्युनियरचे देखील मनापासून आभार, कारण तुमच्या उत्साह आणि सहभागामुळे कार्यक्रमाला अजूनच रंगत आली. तसेच कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व ऑर्गनायझर, व्हॉलंटियर आणि पार्टिसिपेंट यांचे विशेष कौतुक आणि आभार. ज्याही कलाकारांनी नृत्य, गाणे आणि विविध सादरीकरणाद्वारे आपली कला उत्कृष्टपणे सादर केली त्यासाठी तुमचे खूप यशस्वीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. फर्स्टली तर की मला ही अपॉर्च्युनिटी दिली की मी इथं बोलू शकेल. अँड स्पेशली प्रिन्सिपल डॉक्टर मनीषा देवकाते मॅम अँड सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर विवेक बिडोई सर यांनी हा कार्यक्रम करू दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि म्हणजे जेव्हा मी या कॉलेजमध्ये आले तेव्हा मी असं झालं होतं की मला खूप साऱ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि नंतर तुझ्यामुळे खूप साऱ्या गोष्टी काही काही कळाल्या. लाईक टीचर्स जे आहे त्यांच्याकडून खूप खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सो सर्वात पहिले तर डॉक्टर विवेक बिडोई सर म्हणजे यांनी जे आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रत्येक वेळा ते थांबत होते, त्यांचा पेशन्स लेवल प्रत्येक वेळी त्यांनी अप्रिसिएशन पण केलं. छोट्या छोट्या परफॉर्मन्स जे पण आहे त्यांना व्यवस्थित बघितलं, त्यांना अप्रिशिएट केलं. तर त्यामुळे आमचा पण उत्साह वाटतो आणि आम्हाला पण कार्यक्रम करू असं वाटते. आणि डॉक्टर छाया मॅम तुम्ही पण माझे गीत सादर केलं होतं त्यामुळे पण असं होतं की टीचर स्टाफ जे आहे ते पण इंटरेस्टेड आहे, ते पण पार्टिसिपेट करत आहे. तर त्यामुळे पण खूप आता टीचर्स प्रेझेंट नाही आहे पण मी जेव्हा सेकंड इयरमध्ये CR मध्ये होती तर वेगवेगळ्या टीचर्स पासून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकली. लाईक
सुभदां हिमालयः प्रीतिं ब्रह्मराजरक्षितकाष्ठां वन्दे भारतमातरम् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपुरानन्दं ईशमानन्दविवल्लभम्. महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर देवपते मॅडम, आपल्या आर्यमो छाया मॅडम, सर्व विद्यार्थी प्रतिनिधी संघ आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी संचालकांना, संचालन करणाऱ्यांना घाई नावं घ्यायचा आग्रह केला, कारण लवकर कार्यक्रम संपवून तुम्हाला भरपूर वेळ नाचायला, फोटो काढायला मिळावा म्हणून. त्यामुळे मी पण आता काही भाषण देणार नाही. या महिन्यात खूप तसेच भाषण जास्त झाली, त्यामुळे कंटाळा आलेला आहे भाषणाचा. पण जरी कंटाळा आला तर मुलं कशा राहिले असं तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो. तर फक्त तुमचं कौतुक करण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे, कारण तुम्ही जो चांगला कार्यक्रम केला त्याची दखल घेतली पाहिजे, तुमची पोचपावती दिली पाहिजे. तुम्ही तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. खरंच छान कार्यक्रम झाला. 4 दिवसाच्या ऐवजी आपण 3 दिवसात सगळा गुंडाळण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा व्यवस्थित न्याय मिळाला असं मला वाटतं सगळ्यांना. सगळ्या टीमनी, स्पोर्ट्सवाल्या टीमनी सुद्धा चांगलं काम केलं. मी प्रत्यक्ष स्पोर्ट्समध्ये फार सहभागी झालो नसलो तरी वेळोवेळी माहिती घेत होतो आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगले खेळ खेळले. कल्चरल मध्ये सुद्धा भरपूर चांगल्या कलांना तुम्हाला वाव मिळाला. नाचता आपल्या इथे सगळे चांगलेच करतात, पण यावेळेसचे दोनही नाटक ड्रामा खूप छान झाले. सुद्धा पण आवाजून उल्लेख करायची इच्छा होते. प्रश्नोत्तराने केलेला तो कॉलेजच्या वरचा ड्रामा आणि दुसऱ्या दिवशी जो महाभारतावर झाला तो तर अप्रतिमच होता. विशेष करून मला तो अतिशय भावला. त्यामध्ये रामधारी सिंह दिनकर, राष्ट्रकवी ज्यांना आपण म्हणतो, त्यांची कविता होती. नंतर योगायोगाने ती सागरने सुद्धा म्हटली. त्या कवितेचे शब्द तुम्हाला कळले नसतील तरी त्या कविता ऐकल्या तरी सुद्धा आपल्या मनामधला एक भाव जागृत होतो. तेव्हा अतिशय तुमचं अभिनंदन. की अशा प्रौढ गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या कल्चरल इव्हेंटमध्ये सामील केल्या. खूप चांगले चांगले कार्यक्रम केले. पण आठवण आता मला नारायणच्या कवितेची आली, त्याला सुद्धा मोठी मिळेल याची खात्री बाळगून ते पुढे वाटचाल करावी कॉलेजमध्ये. सगळ्यांचं कौतुक, जे जे पार्टिसिपेशन झालं त्यांचं सगळ्यांचं कौतुक. ज्यांचं खूप चांगला कार्यक्रम झाला नाही तरी मनावर घ्यायची आवश्यकता नाही, कारण कार्यक्रम तुमचाच आहे. जसा झाला तरी तो तुमचाच आहे, त्यामुळे तो तुम्ही केला. खूप छान. पुन्हा एकदा अभिनंदन. काही बोलू नका, आम्हाला खूप भूक लागली, आम्हाला हलू द्यायचं. फक्त मी बाईक हातात एवढ्यासाठी घेतलाय की खूप कमी काळामध्ये तुम्ही ज्या सुंदरतेने हा कार्यक्रम केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आणि तुमच्या सर्वांना तेवढंच साथ देणारे आणि योग्य वेळी कंट्रोल करणारे आपले सांस्कृतिक अध्यक्ष भिडोई सर यांचंही विशेष कौतुक. ज्या बॅचने कंडक्ट केलं, स्पोर्ट्स असो किंवा कल्चरल असो, त्याच्यामध्ये कुठेही तफावत जाणवली नाही, डिस्प्यूट जाणवले नाही. आणि तेवढीच साथ संगत तुम्हाला पीजी, तुमचे सिनियर्स आणि ज्युनियर्स या सगळ्यांची मिळाली. ही युनिटी पाहताना अतिशय आनंद होतो. आणि अशाच तऱ्हेने तुम्ही जर युनिटीने काम कराल तर स्पोर्ट्स मध्ये इतरही ठिकाणी जसं विद्यापीठाचे स्पोर्ट्स असतात किंवा कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात, याच्यातही आपल्यापैकी कोणीचं प्रेझेंट केलं, कोणी पुढे गेलं, जसं आता सौरभ आपल्यापैकी गेला होता, असं जर कोणी आणखी नसेल तर खूप आनंद होईल. आणि यामुळे आपलं नाव आणि तुमचं कर्तृत्व या सगळ्याचा एक सुंदर मिलाप आपल्याला इथे बघायला मिळेल. आणि अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांना निरोप देतो. थँक्यू. तर आपण आता सगळे जेवणाकडे बोलूया. मी सर्व स्टुडंट पॅनलला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येणे करायला. राजेश्री गांधीकर मॅम यांना पण विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे.
रोहिदास आला बापूराव आता आला बापूराव आला बापूराव आता आला रोहिदास आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर दे, दिल में ही रहना। ये महीना पिंजरा बनाया सोने का। ये महीना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी Why don't we look out for each other when the sun goes down? Say you won't surrender when the sirens PFX.